नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रहस्यमयी दुनिया. तर आजची जी स्टोरी आहे ती अशी काल्पनिक स्टोरी नाही आहे, म्हणजे म्हणता नाही येणार काल्पनिक आहे, कारण ही गोष्ट जी आहे आम्हाला आमच्या लहानपणी आमचे जे मोठे मामा आहेत ते आम्हाला ऐकवायचे. तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की म्हणजे हा जो इन्सिडेंट आहे हा त्यांच्या स्वतःसोबत घडलेला होता. तेव्हा मी 5वी-6वीला होतो आणि असंच उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या. त्यावेळेस आम्ही मामाच्या गावाला गेलो होतो. तेव्हा मामाच्या गावाला गेल्यानंतर संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यानंतर मामाने आम्हाला ही गोष्ट सांगितली होती. गोष्ट म्हणजे त्यांच्यासोबत खरं जे घडलं आहे ते सांगितलं होतं. तर मामाने आम्हाला सांगितलं होतं एकदा असंच ते आपलं सरपण तोडायला गेले होते. तर त्यावेळेस गावाला कसं असतं, म्हणजे घरं वगैरे खूप कमी होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते असं जंगल टाईप असतं गावाच्या आसपास जे असतं त्याला काही काही गावाला पुरणसुद्धा म्हणतात. पुरण असंच काहीतरी म्हणतात. तर ते लाकडं तोडायला म्हणजे सरपणासाठी लाकडं तोडायला असंच एका कुरणामध्ये गेले होते. त्यावेळेस ते सांगत होते की ते दुपारी जेवण वगैरे करून गेले होते. 12-12:30च्या आसपास गेले होते आणि त्यांना तिथं जवळपास 4-5 वाजले होते. 4-5 वाजता सगळं त्यांचं ते तोडून वगैरे झालं, लाकडं वगैरे तोडून झाले. त्यावेळेस मामा सांगत होते की ते असंच सगळं काम आवरून म्हणजे ते लाकडं वगैरे सगळं बांधून एका झाडाखाली बसले होते. म्हणजे त्यांचा जो मुलगा आहे तो बैलगाडी घेऊन येणार होता असं काहीतरी सांगत होते ते, की त्याच्यामध्ये ते लाकडं सगळे भरायचे होते आणि नंतर घरी घेऊन जायचे होते. तर मामा सगळं काम ते लाकडं वगैरे तोडून झाल्यानंतर एका झाडाखाली बसले होते. तर त्यांना अचानक घुंगरांचा आवाज यायला लागला. त्यावेळेस त्यांनी थोडंसं इग्नोर केलं. त्यांना असं वाटलं दमलो आहे किंवा नाही का आसपास कोणतरी असेल त्याचा आवाज येत असेल. पण झालं काय की हळूहळू तो आवाज थोडासा वाढायला लागला. जोरात त्या घुंगरांचा आवाज यायला लागला. घुंगरांचा आवाज आल्यानंतर त्यांनी इकडं तिकडं आसपास पाहिलं, पण त्यांना कुठंच काही दिसलं नाही. तर त्यांना थोड्या वेळाने त्या घुंगरांच्या आवाजासोबत असं एखादं नाही का बाई हसती असा त्यांना आवाज आला. तर ते थोडंसं त्यावेळेस मग थोडंसं घाबरलं, म्हणजे घाबरल्यासारखे झाले आणि मग त्यांनी इकडं तिकडं पाहिलं तर त्यावेळेस पण त्यांना तिथं कोणच नाही दिसलं. आणि मग हळूहळू जसं त्या घुंगरांचा आवाज वाढत होता तसं त्या हसण्याचा सुद्धा आवाज वाढत होता.